गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु दत्तात्रेयांचा तिसरा अवतार कोणता ते जाणून घेऊया। अत्रिवरद अवतारात श्री दत्तात्रेय प्रभूंनी अत्रि ऋषींना मी तुम्हाला स्वतःला अर्पण करून घेऊन तुमच्या येथे पुत्र रूपाने अवतार घेईन असा वर दिला असल्यामुळे ते अत्रिवरद झाले। अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्रि मुनींना त्रिमूर्तीच्या रूपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला। पुत्र रूपाने अवतार घेऊन मी तुमच्या वंशाला भुषवीन एवढेच सांगून ते अंतर्धान पावले। त्यानंतर अत्रि मुनी व सती श्री अनुसूया यांनी त्रिमूर्ती या रूपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले। काही काळाने परमेश्वराने अत्रि ऋषींना व अनुसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले। मी तुम्हा उभयतांच्या तपश्चर्येने व अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन तुम्हाला इष्टवर दिलेला आहे। त्याप्रमाणे आज मी तुमच्या पुढे स्वतःला अर्पण करून दत्त रूपाने तुमच्या सानिध्यात अवतरत आहे। तोच हा अवतार संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेय नावाने प्रसिद्धीस आला। दत्तात्रेय हा तिसरा अवतार कधी झाला, त्याचे स्वरूप कसे आहे ते पाहूया। दत्तात्रेय हा अवतार कार्तिक कृष्ण द्वितीयेच्या दिवशी मृग नक्षत्रावर शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी प्रथम मुहूर्तावर झाला। ते लहान मुलाच्या रूपात अत्रि ऋषींसमोर प्रकट झाले। त्यांची प्रभा रंगीत इंद्रनील मण्यासारखी होती। ते नीलवर्ण असून त्यांचा चेहरा चंद्रासारखा आनंदायी होता। ते चतुर्भुज असून त्यांच्या 4 हातात शंख चक्र गदा आणि पद्म होते। विभूती त्यांच्या शरीरावर विलेपित होती आणि त्यांच्या कपाळावर केसांच्या बटा होत्या। अशा स्वरूपात ते अत्रि ऋषींसमोर आले आणि म्हणाले, दत्तो अहम, ज्या परमात्म तत्वाची तुम्ही पुत्र म्हणून इच्छा केली तो मी तुमच्या समोर पुत्र म्हणून उभा आहे। यावर ऋषी दाम्पत्य अत्रि व अनुसूया म्हणाले, जगदीश्वरा, जोपर्यंत तू आमच्या पोटी जन्म घेत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकणार नाही। त्यांच्या या प्रार्थनेला प्रसन्न होऊन श्रीहरींनी ज्योती रूपाने अत्रि ऋषींच्या हृदयात प्रवेश केला आणि त्यानंतर अत्रि अनुसूयेच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला। दत्तोहम दत्तात्रेय या तिसऱ्या अवताराची दत्त जयंती कशी करावी हे जाणून घेऊया। कार्तिक कृष्ण द्वितीयेला दत्तात्रेय या तिसऱ्या अवताराची दत्त जयंती साजरी करावी। या दिवशी गुरु दत्तात्रेयांच्या कोणत्याही संक्षिप्त चरित्र ग्रंथाचे पारायण करून दत्तगुरूंचे पूजन करावे। त्यानंतर दत्तात्रेयं शिवं शांतं इंद्रनीलनिभं प्रभुं आत्मा मायारतं देवं अवधूतं दिगंबरं भस्मोदुलित सर्वांगं जटाजूटधरं विभुं चतुर्बाहु मुदारांगं दत्तात्रेयं नमाम्यहं। या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे। दोन्ही हात जोडून इंद्रनील समाभासा भस्मोदुलित विग्रहा दत्तात्रेयावताराय दत्तात्रेयाय नमो नमः। जो इंद्रनील मणी समान तेजपुंज आहे, ज्याचे शरीर भस्माने विलेपित आहे, अशा दत्तात्रेय हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तगुरूंना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना करावी। ओम चैतन्य दत्तात्रेयाय नमः हा मंत्र जप 108 वेळा करावा। अर्ध्य मंत्र दत्ताय दिव्य रूपाय तेज रूप निवासिने भक्त संतान दुःख नाशाय कर्मणार्घ्यं ददाम्यहं कायेन यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु असा जप करून हातात पाणी घेऊन तामनात सोडावे। अव्यक्त द्वैत रूपाय निर्गुणाय गुणात्मने परब्रह्म स्वरूपाय कर्मणार्घ्य ददाम्यहं वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु असा जप करून हातात पाणी घेऊन तामनात सोडावे। मोक्ष बीजाय मुक्ताय
मुक्तनादाय ते गुरो सच्चिदानन्दरूपाय कर्मणार्घ्य ददाम्यहं मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु असा जप करून हातात पाणी घेऊन तामनात सोडावे. दत्तात्रयांना इक्षू म्हणजे उसाचा, गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा. या पूजेमुळे सर्व दुःख, क्लेश, पीडा दूर होतात. संतान प्राप्ती होते. घरात सौख्य नांदते. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. शुभम भवतु.